जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. आज आपल्या खडकी गावामध्ये श्री रामप्रभूंच्या या पावन दरबारामध्ये आजची ही कीर्तनरूपी सेवा, खरं म्हणजे या ठिकाणी ज्यांनी नवीन वास्तू उभारलेली आहे ते आमचे जयप्रकाश भाऊ ना, जयप्रकाश विनायक देवरे यांच्या नूतन वास्तुशांतीच्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आहे. विनायक जयप्रकाश आहेत, आणखी अनिल भाऊ आहेत आणि आमचे आकाश महाराज आहेत. हे 3 बंधू आहेत आणि विनायकराव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरू जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला वास्तुपूजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वास्तूमध्ये काही दोष असतात, ते जाण्यासाठी त्याचं पूजन होणं महत्त्वाचं आहे, सत्कर्म होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून वास्तुशांतीच्या निमित्ताने त्याची शांती होणं महत्त्वाचे, की जी वास्तू आपल्याला जन्मभरासाठी आधार देणार आहे त्या वास्तूची शांती करणं अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही वास्तुशांती आहे. त्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. महाराजांचा अभंग आहे. आपण सगळेजण अत्यंत जाणकार सुज्ञ श्रोते आहात. विषय असा आहे सज्जनानो, या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला उपदेश करतायत. कसं असते पहा, जी माणसं पाप पुण्य मानत असतील त्यांनी पुनर्जन्म मानला पाहिजे. पाप पुण्य जर तुम्ही मानत असाल तर तुम्हाला पुनर्जन्म मानावाच लागेल. बरोबर आहे ना महाराज? पाप मानतोय आपण, पुण्य मानतो. खरं म्हणजे खरं बोलणं हे पाप आहे का पुण्य आहे? नास्तिक माणसाला विचारा, खरं बोलणं हे पाप आहे का पुण्य आहे? मला असं वाटते त्याला हेच म्हणावं लागेल की खरं बोलणं हे पुण्य आहे. बरोबर आहे का नाही? खरं बोलणं पुण्य आहे. विनेकरी, खरं बोलणं पाप आहे का पुण्य आहे? पुण्य आहे. तुम्ही नेहमी खरं बोलता. तुम्ही हो चोरदार, इकडे इथं उभं राहायला पाहिजे. तुम्ही खरं बोलता नेहमी, घरी सुद्धा. म्हातारी आहे का? तिच्याशी सुद्धा खरं बोलता तुम्ही? थांबले खोटं. मग तुम्ही इथं चौकदाराची जागा ही आहे. माझ्याकडे नका पाहू, इकडे पहा. मला भीती वाटते तुमची. एक लक्षात ठेवा, खरं बोलणं हे पाप आहे का पुण्य आहे? तर खरं बोलणं हे पुण्य आहे. मग हे जर पुण्य असेल तर त्याचं फळही आहे, हे जर पाप असेल तर त्याचंही फळ आहे. काय बरं पुण्य? सत्य बोलण्याचं पुण्य काय आहे? खरं बोलण्याचं फळ काय आहे? मानू म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, ते फळाचे महाद्वीप पातली प्रभ. 16व्या वर्षी ज्ञानोबाराय हे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या समोर ठेवतात. त्यांना विचारलं की महाराज, 16वं वर्ष काय ज्ञानेश्वरी लिहिण्याचं असते, ज्ञानेश्वरी सांगण्याचं असते, 16वं वर्ष धोक्याचं असते. आणि या वयामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगताय, याच्या पाठीमागं काय नेमकं आहे काय? तुम्ही तेच ज्ञानेश्वर महाराज आहात ना, की जे हरिपाठ लिहित आहेत? तेच तुम्ही ज्ञानेश्वर महाराज आहात ना, की जे अमृतानुभव सांगतायत? तेच तुम्ही ज्ञानेश्वर महाराज आहात ना, की जे सांगदेव 65 सांगतायत? का हे 4 ज्ञाने बरं येत आहे? काय बघा, एकदा असा प्रश्न रामायणामध्ये सुद्धा आलेला आहे. एकाने असं विचारलं, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम है सबसे न्यारा. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, आणि एक राम है सबसे न्यारा.
त्याचं म्हणणं असं होतं की जो सगळ्यापेक्षा निराळा आहे तो वेगळा राम आहे, जो घटाघटामध्ये बसलेला आहे तो वेगळा राम आहे, नाही का. एक राम दशरथा बेटा, एक राम घट घट में बैठा. ज्याचा सगळा हा पसारा आहे तो एक राम आहे, आणि जो दशरथाचा मुलगा आहे तो एक राम आहे. म्हणजे राम एक नाही, राम चार आहे. दशरथाचा मुलगा आहे तो एक राम आहे, ज्याचा हा सगळा पसारा आहे तो दुसरा राम आहे, जो घटाघटामध्ये बसलेला आहे तो तिसरा राम आहे, जो याच्यापासून वेगळा आहे तो चौथा राम आहे. पण उत्तर असं आहे, काकभूषणजी म्हणतायत गरुडजी, सोई राम दशरथ का बेटा, सोई राम घट घट में बैठा, सोई राम का सभी पसारा, आणि सोई राम हे सबसे न्यारा. तो एकच राम आहे की जो सगळ्या ठिकाणी आहे. विषय असा आहे की ज्ञानोबाराय 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगतात. विचारलं ज्ञानोबारायांना एका श्रोत्याने, त्या श्रोत्यासाठी ज्ञानोबारायाने एक ओवी खर्ची घातली आणि सांगितलंय की ज्ञानेश्वरी सारखं फळ माझ्या हातामध्ये लागतंय. याचं कारण मग अनेक वर्षापासून नाही, अनेक जन्मापासूनही नाही, अनेक कल्पापासून मी सत्य बोलण्याचं पुण्य करतो म्हणून हे फळ आहे. हे पुण्याचं फळ आहे, हे सत्य बोलण्याचं फळ आहे. तुम्हाला खरं सांगू का, सत्य बोलणं, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. खरे बोले हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. अरे खरं बोलणं तर आपल्या हातात आहे ना. खरं तुम्ही बोलू शकता ना. तुम्ही जर खरं बोलत असाल, सत्य बोलत असाल तर दुसरी साधना करण्याची गरज नाही ना. फुकट देव तुम्हाला प्राप्त होईल, फुकट प्राप्त होईल. बोला ना खरं. मग माणसं खरं का बोलत नाहीत? हो, माणसं का बोलत नाहीत याचा अर्थ असा आहे की महिला खरं बोलतायत महाराज. तुमचं कसं काय खरं बोलताय ना तुम्ही? हसतात बा, म्हणजे खरं बोलत नाही. सांगू का, खरं बोलण्यासाठी माणसाला खरं करावं लागतं. जी माणसं खोटं करतात ते खरं कसं बोलतील? खरं बोलण्यासाठी खरं करावं लागतं महाराज. आणि म्हणून खरं करणं हे फार कठीण आहे. आणि म्हणून तर महाराज म्हणतात की बाबा रे, तुम्ही जर सत्य बोलत असाल ना तर तुम्हाला दुसरी पूजा करण्याची गरज पडणार नाही. हेच तुमच्या जीवनातली पूजा आहे. हेची विष्णूची महापूजा, विष्णुचे महापूजा. सत्य बोलाल हरी मिळेल, सत्य बोलाल विष्णूची पूजा घडेल. सत्य बोलणं हे पुण्य आहे. कोणालाही विचारा, देव न मानणाऱ्या नास्तिकाला विचारा, कोण्याही पंथाच्या माणसाला विचारा, कोणताही पंथ असू द्या, विचारा त्याला, सत्य बोलणं हे पाप आहे का पुण्य आहे? तर त्याचं हेच उत्तर असेल की हे पुण्य आहे. हे पुण्य. खोटं बोलणं पाप आहे का पुण्य आहे? तर खोटं बोलणं पाप आहे. म्हणून वेदाने सुद्धा सांगितलं, सत्यम वद धर्मंचर. माणसाने खरं बोललं पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा असं शिकवल्या जाते, काय नेहमी खरे बोलावे. हे शिकवण्याची गरज यासाठी आहे
की माणसं नेहमी खरं बोलत नाहीत, म्हणून म्हणावं लागतं की नेहमी माणसांनी खरं बोललं पाहिजे. याचा अर्थ असा सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जाणकार श्रोते आहात सज्जनानो, पाप पुण्य जर तुम्ही मानत असाल तर तुम्हाला पुनर्जन्म मानावाच लागतो. हा भाग. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं हे पुण्य आहे का पाप आहे? दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होणं हे पुण्य आहे का पाप आहे? पाप आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणाऱ्या माणसाची बातमी होत असते आणि त्या बातमीबद्दल लोक खऱ्या अर्थाने कौतुक करत असतात. दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होणाऱ्या बातमी कधी होत नाही. मला असं वाटतं की आजही रामायणामध्ये जी बातमी होते, महाभारतामध्ये जी बातमी होते, भागवतामध्ये जी बातमी लिहिल्या जाते, बातमी म्हणेल मी त्याला, ज्ञानोबाराय तुकोबाराय जे म्हणतायत ना, ते दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणाऱ्याची बातमी होते. कसं दुःखी झालं पाहिजे? माऊली असं म्हणतात, पायी काटा नेहटे ती व्यथा जीवी उमटे, तैसा पोडे संकटे पुढीलाचेने. वा. आपल्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर चोपदार आपल्याला किती दिवसाने समजते? लगेच समजते. आपल्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर आपल्याला जितक्या त्वरेने दुःख होते ना, तितक्या त्वरेने जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो ते पुण्य आहे. निम्न भरिली या उने पाणी ढळोची नेणे, पुढे तैसे श्रांता तोषोनी जाणे पुढीला जगा. अरे एखादा खड्डा जर समोर आला, पाणी जर तिथून जात असेल तर ते पाणी असं म्हणत नाही की मला इकडून निघून जायचं आहे म्हणून, ते खड्ड्यात उतरते. बरं, ते पाणी कमी असलं तरी खड्ड्यात उतरते, ते पाणी किती कमी असलं तरी खड्डा भरून मग पुढे जाते. तसं दुसऱ्याचं दुःख पाहून तो त्या दुःखामध्ये सहभागी होतो. हे मला असं वाटतं की आपल्या जीवनातलं फार मोठं पुण्य आहे. हे पुण्य आपण मानतो. दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होणं हे पाप आहे, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होणं हे सुद्धा पाप आहे, दुसऱ्याच्या सुखदुःखात सामील होणं हे पुण्य आहे. हे आपण मानताय ना? हे जर तुम्ही मानत असाल तर आपण पूर्वजन्मसुद्धा मानला पाहिजे. हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही लोक पुनर्जन्म मानत नाहीत महाराज. त्यांना जर विचारलं की माणसाने काय केलं पाहिजे, अरे माणसाने भरपूर कर्ज काढलं पाहिजे आणि भरलंच नाही पाहिजे, ते सूट होत असते. यावत जीवन सुखम जीवे, सुगंध जगलं पाहिजे माझं. काय पुन्हा काय भेटतेच असते काय? या जीवन सुखम जीवेत आणि ऋणं कृत्वा घृतम पिबेत. त्याने घृत म्हटलं, आता आपल्याला हे म्हणावं लागेल. यावत जीवन सुखम जीवेत, माणसाने खूप चांगलं जगावं, सुखाने जगावं. ऋणं कृत्वा घृतम पिबेत, माणसाने भरपूर ऋण काढावं आणि तूप प्यावं. तूप का? त्याने बिचारानं बरं सांगितलं, तूप 4 वाकाचं आहे, त्याने तूप सांगितलं, बरं झालं हे सांगितलं नाही. यावत जीवन सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिबेत. अरे भस्मी देहस्य भूतस्य पुनरागमनम कुता. एकदा आपला देह लाकडात जाळला रे जाळला की पुढे कोण विचारणार आहे आपल्याला? तसं नाही महाराज, नंतर सुद्धा आपल्याला विचारणारे आहे. विठाला महाराजांना विचारलं. महाराज सुद्धा अनेक ठिकाणी सांगतायत, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ते मज आजी फळासी आली. परमानंदू आजी मानसी आणि भेटी ढाली, या संताशी पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो भाग्याचा उदय ते जोडे संत पाय. जोडे संत पाय, ते जोडे संत पाय. भाग्याचा उदय ते जोडे संत पाय. ते जोडे संत पाय, ते जोडे संत पाय. भाग्याचा उदय ते जोडे संत पाय. ते जोडे संत पाय.
आळंदीला जाण्याची इच्छा होते ना, आळंदीला अध्ययन करण्याची इच्छा होते ना, सांगू द्या, कीर्तनकार होण्याची इच्छा होते ना, पारायण करण्याची इच्छा होते ना, भजन करण्याची इच्छा होते ना, वारीला जाण्याची इच्छा होते ना, समजून चालावा महाराज, आपलं पूर्वीचं काही पुण्य आहे. इच्छाच होत नाही ना, नक्कीच पाप आहे. हे पापाचं फल आहे, हे पुण्याचं फल आहे. सगळेच लोक वर्गणी देत आहेत का? नाहीत देत. बिचारे श्रीमंत लोकसुद्धा आमच्या भागात खूप कमी वर्गणी देत आहेत. त्याचं कारण त्यांचा पैसा इकडे यायचाच नसतो, त्यांचा पैसा तिकडे जायचा असतो, नाही का? असं म्हणतायत, सज्जन का पैसा साधू संत आणि फकीर, सज्जन का पैसा साधू संत और फकीर, और दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. विषयासाठी फुका लुटी धन, विषयासाठी फुका लुटी धन, विषयासाठी फुका लुटी धन, विषयासाठी फुका लुटी धन. देव ब्राह्मणाशी नेदिये करू का, देव ब्राह्मणाची नेदिये करू का, देव ब्राह्मणाशी नेदिये करू का, देव ब्राह्मणाची नेदिये करू का. विषयासाठी फुका लुटी धन, विषयासाठी फुका लुटी धन. महाराजांनी प्रमाण दिले, सुंदर आहे. जिथं गरज नाही तिथं लोक कोट्यावधी रुपये खर्च करतात, आणि जिथं गरज आहे तिथं त्याचा विचार करतायत. सांगू का तुम्हाला, ओवीमध्ये शब्द आला, अरे दृष्टाची जोडी भांडावाल न सुखे कवडी, सर्वस्व हानी तेथ कोडी वेचती का. महाराजजी, या मृत्यू लोकातलं बोलणं उलट आहे, या मृत्यू लोकातला समज उलट आहे, आणि या मृत्यू लोकातली क्रिया सुद्धा उलटी आहे. या प्रमाणावरून माझ्या लक्षात आलं, समज उलट आहे, बोलणं उलट आहे, आणि क्रिया सुद्धा उलटी आहे. ऐका, समज कसा उलट आहे, बोलणं कसं उलट आहे, आणि क्रिया कशी उलटी आहे. म्हणून सांगतोय मी तुम्हाला, चोपदारलाच विचारणार आहे, खरं सांगा, टोपी डोक्यात घातली पाहिजे का टोपीत डोकं घातलं पाहिजे? डोक्यात टोपी घातली पाहिजे, बरोबर आहे ना? डोक्यात टोपी घातली पाहिजे का टोकीत डोकं घातलं पाहिजे? हा, डोक्यात टोपी घातली पाहिजे ना. है ना बोलणं उलट, है ना बोलणं उलट. अरे डोक्यात टोपी घातली पाहिजे का टोपीत डोकं घातलं पाहिजे? टोपीत घातलं पाहिजे डोकं, किंवा डोक्यावर टोपी ठेवली पाहिजे. कशी काय डोक्यात घालणार टोपी तुम्ही? है ना बोलणं उलट, है ना बोलणं उलट. अनेक ठिकाणी उलट बोलतोय महाराज. आपण गाडीने प्रवास करत असताना गाव आलं म्हणतोय आपण, गाव आलं नाही, गाडी आली, गाडी आली. आता आम्ही म्हणतो की गाडी लेट झाली नाही, लेट केली. बरोबर, लेट झाली गाडी नाही, लेट केली. ऐका, मृत्यू लोकीचे उफराटे, एथ अर्जुना अवचटे जन्मलाशी तू, म्हणून झडोझडोनी वहिलाली, ये भक्तीचे वाटेला तई पावसी अव्यंग निजधाम माझे. याच्यातून वेगळा हो तू. वहिला म्हणजे वेगळा हो, हे फार वाईट आहे. झडझडोनी वहिलाली भक्तीची वाटेला तई पावसी अव्यंग निजधाम माझे. याचा अर्थ असा आहे की ऊर्ध्व मूल मदशाख, याचं बोलणं उलट आहे. आणखी सांगेल मी आपल्याला, याचा समज सुद्धा उलट आहे. पहा कसा उलट आहे तुम्हाला सांगतो, फार महत्वाचं आहे. तुम्ही ऐकताय, चोपदारलाच विचारतो. तुम्हाला नातू असेल ना? पंतू, मी नातू विचारतो. पंतू आहे, नातू नाही. पंतू किती वर्षाचा आहे? 15 महिन्याचा. 15 महिन्याचा. तुमचं वय काय? 70. मग तुम्ही मोठे आहात का पंतू मोठा आहे? पहा कसं मस्त आहे. तुम्ही मोठे आहात का पंतू मोठा आहे? है ना समज उलटा. 15 वर्षाचा आहे, 15 महिन्याचा आहे. त्याचे आता आपण असं धरू 99 वर्ष, किती 10 महिने इतके बाकी आहेत. तुमची किती बाकी आहे? 30 वर्ष बाकी आहेत. मग खरं सांगा, 99 वर्ष ज्याचे बाकी आहेत तो मोठा आहे,
का 30 वर्ष ज्याचे बाकी आहेत तो मोठा आहे? अरे बड प्रज्ञा जिरोनी जाय तया ते नमस्कारी ती पाय वडील म्हणून हे समज उलट आहे. लक्षात आलं? बोलणं उलट आहे, समज उलट आहे आणि क्रिया सुद्धा उलटी आहे. महाराज, ज्या ठिकाणी जे धन आपल्याला फल देणार आहे त्या ठिकाणी आपण खर्च करत नाही. ज्या ठिकाणी खर्च केल्याने आपली अधोगती निश्चित आहे त्या ठिकाणी आपण खर्च केल्याशिवाय राहत नाही. दृष्टाची जोडी जोडी भांडवल न सुटे कवडी सर्वस्व हानी तेथ कोडी वेचती गा. दृष्ट फल पाहिजे असेल ना तरी धन पाहिजे आणि अदृष्ट फल पाहिजे असेल ना तरी धन पाहिजे. विठाला विठाला आमच्या आकाश महाराजांची गोशाळा आहे, समाधान महाराजांची गोशाळा आहे आणि आमचे गणेश भाऊ मनोज भाऊ याची गोशाळा आहे. आकाश महाराजांकडे आता 300-325 गोधन आहे. समाधान महाराजांकडे 100 गोशाळा आहे, गोधन आहे आणि आमच्या मनोज भाऊकडे जवळजवळ 250 किती आहे 250 गायी आहेत, ते सांभाळतायत. आणि आमचं रघुसुद्धा तिकडे नर्मदेच्या काठावर महाराज अन्नक्षेत्र चालवते. खरंच मी पाहिलंय, त्याची फार तळमळ आहे. आता तिथं अन्नक्षेत्र चालवणं कठीण आहे नर्मदेच्या काठावर, आणि जोग महाराजांच्या नावाने अन्नक्षेत्र चालवते. लक्षात इकडे विचारलं जाते हे जोग महाराज कोण. तिकडले माणसं विचारतात जोग महाराज कोण, पण ज्यावेळेला महाराष्ट्रातले जातात जे बोर्ड पाहतात त्यावेळेला त्यांना खूप आनंद वाटतो की आपले जोग महाराज इथं सुद्धा आलेत. नर्मदेच्या काठावर जोग महाराजांना नेण्याचं काम आमच्या रघुने केलं. रघु महाराज तिथं अन्नक्षेत्र चालवत आहेत, ही सगळी गोशाळा करत आहेत नाही का. आणि मला असं वाटतं की पुण्याचं काम आहे का पापाचं आहे? दुसऱ्याचे जीव वाचवणं आकाश महाराज पुण्याचं आहे का पापाचं आहे? खरं सांग, पुण्याचं काम आहे का? नक्की पुण्याचं आहे. तुम्हाला मच्छर मारण्याचा सुद्धा अधिकार नाही, कारण ते तुम्ही निर्माण केलं नाही. जे निर्माण केलं असेल त्याला मारण्याचा अधिकार तुमचा असेल, जे निर्माणच केलं नाही त्याला मारण्याचा अधिकार तुमचा कसा असेल? आता काही म्हणतात 32 सालापर्यंत सगळं नष्ट होणार आहे, तोच नष्ट करणार आहे, कारण त्यानेच निर्माण केले म्हणून नष्ट करणार. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, त्याला काय, त्याला हा प्रलय करण्याचा अधिकार आहे, कारण तो जनिता आहे म्हणून. तुम्ही जन्म दिला असेल तर तुम्हाला त्याला मारण्याचा अधिकार आहे. तुम्ही जन्मच दिला नाही, तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही, तुम्हाला त्याला मारण्याचा काय अधिकार आहे? महाराज काय पाप आहे? तुम्ही इकडे लक्ष द्या. मोबाईल राहू द्या आता सध्या बरं का. तर मी तुमच्याकडे पाहतो का नाही तुम्ही जास्त असताना. विठाला विठाला पण दुर्भाग्य असं आहे की यासाठी माणसं मदत करत नाहीत. मोठमोठी माणसं सुद्धा बऱ्याचदा मदत करत नाहीत. त्यांना माहीत असते आपण उभं राहिल्यानंतर पडणार आहोत, तरी सुद्धा खर्च केल्याशिवाय राहत नाहीत. बरोबर आहे का भाऊ? बरोबर आहे ना? त्यांना माहीत असते की आपण पडणार आहोत, पण त्याला पाडायसाठी आपल्याला पडायचं आहे. तो तिसरा आला चालते, पण हा नको आता. त्याच्यासाठी आपलं किती खर्च झाला तरी चालेल. मी असं म्हणेल की तुमच्या जवळचं धन जर चांगल्या कामासाठी खर्च होत असेल तर ते तुम्हाला दृष्ट ही फल प्राप्त करून देणार. अरे दृष्ट फल म्हणजे तुमचं कौतुक, हे दृष्ट फल आहे ना. तुमच्या पदरामध्ये पुण्य पडणार आहे. पुण्य जरी अदृष्ट असलं, दिसणारं नसलं तरी पडणार आहे ना. दान करणाऱ्या माणसाचं कौतुक कोण करत नाही महाराज? सागराचं कौतुक आपण कधीच करत नाही करत आपण सागराचं कौतुक. याचं कारण सागर घेत राहतो म्हणून. मेघाचं कौतुक आपण केल्याशिवाय राहत नसतो, याचं कारण तो देत राहतोय म्हणून. संग्रहिक परप्राया समुद्रोपी रसातले, भरपूर श्रीमंती पाण्याची समुद्राजवळ, तरी सुद्धा आणखी नद्याची अपेक्षा करतो. आणखी नद्याला आमच्याकडेच या म्हणतो, आमच्याकडेच असलं पाहिजे म्हणतो सगळं. असा जो सागर असेल ना त्याचं कधी कौतुक होत नाही. लक्षात ठेवा.
ज्या माणसाला असं वाटतं की आपल्याच घरातली माणसं सगळी मोठी असली पाहिजेत, त्या माणसाचं कधीच कौतुक होत नाही. जी माणसं दुसऱ्याला मोठे करतात ना, लोक त्यांना लहान कधी होऊ देत नाहीत लहान होऊ देत. विठाला विठाला आणि म्हणून सागर हा नेहमी पाणी घेत राहतो. सागराचं कौतुक कोणीच करत नाही, लक्षात ठेवा. पण तुम्हाला सांगतो, मेघाचं कौतुक मात्र लोक केल्याशिवाय राहत नाहीत. सांगू, त्या मेघाने गर्जना जरी केली तर लोकांना आनंद वाटतो. आणि न देणाऱ्या माणसाचं मौन जरी असलं तरी हो नकोच म्हणतात. मौन काय कामाचं, देतच नाही. मौन कोणाशीच बोलत नाहीत. हो साहेब कोणाशी अरे पण देतही नाहीत ना. सागर कोणाशीच बोलत नाही पण देत नाही ना. मेघ गर्जना करतो पण दिल्याशिवाय राहत नाही ना. खरं सांगू का, न देणाऱ्या माणसाचं गोड बोलणं सुद्धा माणसं ऐकत नाहीत, आणि देणाऱ्या माणसाच्या शिव्या सुद्धा लोक सहन केल्याशिवाय राहत नाहीत. दिल्या तरी चालेल. आईच्या शिव्या मुलगा सहन करतो, याचं कारण ती देणारी आहे. शिक्षकांच्या शिव्या विद्यार्थी सहन करतो, याचं कारण ते देणारे आहेत. आणि साधूच्या शिव्या सुद्धा आपण सहन करतो, याचं कारण ते देणारे आहेत. किती सांगू तरी नाही किती बटकीचे सांगू तरी नाही किती सांगू तरी नाही कधी बटकीचे सांगू तरी नाही कधी बटकीचे. पुढे शेंदळीचे रडतील साहेब काहीच बोलत नाहीत, पण कुठं गेले की काहीच देत नाहीत. नाही का, त्याचं मौन सुद्धा चांगलं वाटत नाही. देणाऱ्या माणसाच्या शिव्या सुद्धा आपण सहन करतो. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त शिव्या विनेकरी. घरी तुम्हाला सर्वात जास्त शिव्या कोण देते? सर्वात जास्त शिव्या तुम्हाला कोण देते घरी? खोटं नका बोलू. म्हातारी आहे ना, शिव्या कोण देते? हे सगळे त्यातलेच आहेत, तुम्ही नाही. प्रेम करणारी माणसं शिव्या देत असतात, सहन करतायत लोक. आई सुद्धा शिव्या देते. उभार मरतही नाही असं म्हणते का? असं म्हणते का नाही? उभार मरतही नाही असं म्हणते. पण मरण्याच्या पाठीमागे जगणं हा विषय असतो. सज्जनानो, देणारी माणसं फार महत्त्वाची असतात. त्याने दृष्ट आणि अदृष्ट फल प्राप्त होते. दृष्ट फल देणाऱ्या माणसाचं कौतुक होते. बरोबर आहे ना माझं? देणाऱ्या माणसाची कीर्ती होते, देणाऱ्या माणसाची स्तुती होते, असं समजू हे आपण दृष्ट फल आहे. अदृष्ट फल सुद्धा त्याला प्राप्त होते. सांगतायत महाराज अभंगाच्या प्रथम जोडणी आदान उत्तमाची गाते उत्तमाची गाते तो एक पावेल तो एक पावेल उत्तमाची गाते उत्तमाची गाते तो एक पावेल तो एक पावेल उत्तमाची गाते उत्तमाची गाते तो एक पावेल तो एक पावेल उत्तमाची गाते तो एक पावेल तो एक पावेल उत्तम भोगील उत्तम भोगील जीवा जीवा
होईल, त्याला चांगल्या जीवखाने भेटतील. गती कोणाला नको महाराज, अधोगती कोणाचाच विषय नाही. गती हा प्रत्येकाला आवडणारा विषय. प्रत्येक माणसाला, श्रीमंत माणसाला असं वाटतंय की आपली अधोगती होऊ नये, म्हणजे आपण गरीब होऊ नये, आपण त्याच्यापेक्षा श्रीमंत झालो पाहिजे. निस्वो वष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेशाम क्षितिपालताम क्षितिपती चक्रेशताम वांछती चक्रेशाम सुरपालताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछती ब्रह्मा शिवपदम शिवो हरिपदम आशामध्ये कोगता. मी असं म्हणेल की याच्यापेक्षा जास्त गती असली पाहिजे असं श्रीमंताला वाटतंय. हे श्रीमंत कोण हे अजून ठरलं नाही बरं. श्रीमंत कोणी अजून ठरलं नाही. हो, तुम्हाला वाटतं तुम्ही श्रीमंत आहात, तुम्हाला वाटतं ते श्रीमंत आहेत, तुम्हाला वाटतं ते श्रीमंत आहेत. मी खरं सांगू का, पारमार्थिक माणसाने चालत असताना पुढे पाहून चाललं पाहिजे आणि प्रापंचिक माणसाने चालत असताना पाठीमागं पाहून चाललं पाहिजे. ऐका, पारमार्थिक माणसाने पुढे पाहून चाललं पाहिजे. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, मार्ग दावणी गेले आधी तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. आपण पुढे पाहून चाललं पाहिजे महाराज. हे एवढी साधना करतायत ना, मग आपण त्याच्यापेक्षा जास्त केली पाहिजे. पुढे आपल्या जे असतील परमार्थामध्ये त्यांच्याकडे पाहून आपण चाललं पाहिजे. मला असं वाटतं ज्ञानोबारायाकडे पाहून, तुकोबारायाकडे पाहून, नाथ महाराजांकडे पाहून, जोग महाराजांकडे पाहून मला आणखी जवळ येऊ द्या. वैकुंठवासी मोठे बाबांकडे पाहून, वैकुंठवासी नथुसिंग बाबांकडे पाहून, वैकुंठवासी घुले बाबांकडे पाहून, वैकुंठवासी बोधे बाबांकडे पाहून आपण चाललं पाहिजे. तो खरा पारमार्थिक आहे. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग. पारमार्थिक माणसाने पुढे पाहून चाललं पाहिजे. खरं सांगू, आमच्या बाबाने सगळंच्या सगळं संस्थेला दान केलं महाराज. आणि बोधे बाबा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बाबांचे पाय एवढे मोठे झाले होते महाराज, एवढे जाड झाले होते. कारण बाबा एकादशीचं व्रत एकादशी सारखं करायचे आणि कोणाचंही कीर्तन असो, 3 कीर्तन असले तरी उभं राहायचे. पोटामध्ये पाणीसुद्धा नाही. अगोदरच्या दिवशी एक भुक्त, एकादशीला निर्जला आणि दुसऱ्या दिवशी एक भुक्त असून सुद्धा उभे राहायचे बाबा. बाबाने नंतर तर गाथासुद्धा खाली बसून ऐकलं नाही, उभं राहून ऐकलं. असे एवढाले पाय झाले तरीसुद्धा त्यांची निष्ठा कमी झाली नाही. मला असं वाटतंय की जो साधक असेल त्याने त्यांच्याकडे पाहून चाललं पाहिजे. ऐका, आता तुमच्यासाठी सांगतो, साधकाने सिद्धाकडे पाहून चाललं पाहिजे. साधकाने सिद्धाकडे पाहून चाललं पाहिजे आणि श्रीमंताने गरिबाकडे पाहून चाललं पाहिजे. बरोबर आहे ना महाराज? मागं पाहिलं पाहिजे. आपल्याही पाठीमागं कोणीतरी आहे, आपल्याही पाठीमागं कोणीतरी आहे. माणसं पुढेच पाहतात. काय झालं की अधिक मास होता आणि एका जावयाला काय केली, अंगठी केली. अंगठी आता नका अंगठी मागू. आता अंगठी मागायला अंगठाच भेटेल तुम्हाला. 3 ग्रॅमची अंगठी होती आकाश महाराज, फक्त 3 ग्रॅमची. ते 3 ग्रॅमची अंगठी सासऱ्याने केल्यामुळे जावाईबा गावात आले आणि गावात पंगत बसली होती, भंडारा होता. ते जावाईबा फिरत होते, इथं वाडा इथं वाडा, इथं वाडा इथं वाडा, अशी अंगठी फिरवायची. अंगठी दाखवायची होती त्याला, इथं वाडा इथं वाडा इथं वाडा. त्या पंक्तीमध्ये एक म्हातारं बसलं होतं आणि म्हाताऱ्याच्या पोराने त्याला 50 तोड्याचं कळं केलं होतं महाराज, सोन्याचं 50 तोड्याचं कळं. 50 तोडे. म्हातारी असं बलदंड होतं, अर्धा किलो ह्या इथं घातलं होतं कळं त्याने. ती अंगठी आली तिथं, इथं वाळा इथं वाळा इथं वाळा इथं वाळा. त्या म्हाताऱ्याने थोडं दुपारनं वर केलं, इथं वाळ म्हणे, वाढ इथं. ती अंगठी थांबलीच नाही तिथं. म्हटलं बापरे, आपली 3 ग्रॅमची उदबत्ती कुठं लावायची म्हणे इथं. पुढे पाहून चालत असाल तर नाराज व्हाल, कारण तुमच्याही पुढे कोणीतरी आहे. आणि पाठीमागं पाहून चालत असाल तर खुश व्हाल, कारण तुमच्याही पाठीमागं कोणीतरी आहे. आणि म्हणून साधकाने सिद्धाकडे पाहून चालावं आणि श्रीमंताने गरिबाकडे पाहून चालावं. समाधान पाहिजे असेल तर, नाही तर तुम्ही कितीही कमाई केली तरी समाधान नाही. म्हणून आज श्रीमंत कोण अजून ठरायचं आहे.
आपल्या देशातला सर्वात मोठा श्रीमंत कोण? तो देशातला श्रीमंत आहे, तो जगातल्या श्रीमंताकडे पाहतो की ते आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत. लक्षात ठेवा. म्हणून सज्जनानो समाधान माना. ठेविले अनंते आनंदे ठेविले आनंदे तैसेचे राहावे. ठेविले आनंदे ठेविले आनंदे ठेविले आनंदे राहावे. चित्तिया सुजावे समाधान चित्तिया सुजावे समाधान. ठेविले आनंदे ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे राहावे. ठेविले आनंदे ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे राहावे. चित्तिया सुजावे समाधान चित्तिया सुजावे समाधान. ठेविले आनंदे ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे राहावे. ठेविले आनंदे ठेविले आनंदे ठेविले आनंदे ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे राहावे. हे चिथोर भक्ती आवडते देवा. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपला विषय असा चालू होता. गती कोणाला नको, गती कोणाला नको, अधोगती कोणालाही आवडत नाही. खरं सांगा चोपदार, म्हातारपण आवडते? म्हातारपण आवडीचा विषय. म्हातारपण मग आता काय करता सांग? आवडीचा विषय म्हातारपण आवडीचा विषय आहे का? मग काय करता काय आता? ठेविले अनंते ठेविले अनंते. म्हातारपण आवडीचा विषय नाही. सगळ्यात वाईट जर काय असेल महाराज तर म्हातारपण आहे. लक्षात ठेवा. सूत्र असं सांगते, निर्बीजा पृथ्वी निरवसद रसा नीचा महत्वम गता भूपाला निज धर्म कर्म रहिता विप्रा कुमार्गे रता भार्याभृत विरोधिनी पररता पुत्रा पितु दूषका हा कष्टम खलु वर्तते कलियुगो धन्या नराय मृता. या कष्ट तर कलियुगामध्ये जास्त दिवस जगण्यापेक्षा लवकर मेलेली माणसं चांगली राहतील. 70 झालं ना बास, पुढे कसं होईल महाराज? आता तर आतापासून चिंता वाटायला लागली 59 मध्येच की कसं होईल आपलं पुढे, कोणी शिष्य सांभाळेल की नाही बाबा. आता आहे सगळे, पण म्हातारपणात कसं होईल वाटते ना, चिंता वाटते. कोणी सांभाळेल का नाही? स्तुती करावी लागते. कारण नसताना सुनेची स्तुती करावी लागते. ज्याला म्हातारपण चांगलं जावं असं वाटत असेल ना, त्याने मुलाचं कौतुक कधीच करायचं नाही, सुनीचं कौतुक करायचं आहे ना. आणि सुनीचं कौतुक करत असताना सासऱ्याचं नाही करायचं, तिकडलं माहेरचं कौतुक करायचं. हा बोलाय, गप्पा मारायच्या, सुनीला ऐकायला जाईल अशा गप्पा मारायच्या. अरे काय आबा, आमचा युवाई आहे ना, ए साला युवाई आपल्यालाच भेटला बघा असा युवाई, खास युवाई. हा आबा, आपल्याला तरी घ्यायसाठी दुकानवर जावं लागते, आमचा युवाई घरी तयार करतो. असं कौतुक करा तर वेळेवर मिळेल तुम्हाला. खूप कष्ट केल्यानंतर सुद्धा मुलं आपल्या मायबापाला घराच्या बाहेर स्टँडवर आणि स्टेशनवर सोडून देतात. हे तुम्हाला फक्त मी बोलण्याने सांगत नाही, आमच्याकडे तसे येतात. असे 350 आहेत की जे घरच्यांनी काढून दिले तर आमच्याकडे आहेत. असं समजू नका की बस आता होणार आहे म्हणून.
जोवरी चढन गा तोवरी म्हणती माझा तोवरी चरण तोवरी म्हणते माने लहान थोर देह सुखाचे आकारा सुखाची अरे इंद्रिय मावळले आला पागुल आला कैसा विपरीत झाला तोचे देह नव्हे तुझा कैसा विपरीत झाला कैसा विपरीत झाला तोचे देह नव्हे तुझा कैसा विपरीत झाला तोही देह नव्हे आता माझी गती आता माझं तुळशी देई पांडुरंग माय बाबा आता माझा दृष्टी देई पांडुरंग माय बाबा हे का प्रमाणासाठी प्रमाण आहे का? हे 70साठी प्रमाण आहे ना? हे 70साठी प्रमाण आहे, 65साठी प्रमाण आहे हे. हो, आता आता माझं दृष्टी देई, आता तरी डोळे उघड बावा, भजन कर. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अंगंगलितं परितं दशनविहीनं कातन्नं बुद्धोयाति कृत्वानं तदपिनं मुञ्चति आशापिण्डं. भज गोविन्दं भज गोविंद भज गोविंद मूढमते भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. गरीब कोणाला भाव वाटत नाही, त्याला श्रीमंत भाव वाटते. अधोगतीची इच्छा नाही, गतीची इच्छा आहे. म्हातारं कोणाला भाव वाटत नाही, त्याला तरुण असावं वाटते. अधोगतीची गती अधोगती समजली ना तुम्हाला? गतीची इच्छा आहे, अधोगतीची नाही. सगळ्यांना जिवंत राहा वाटते, मरावं वाटत नाही. गतीची इच्छा आहे, अधोगतीची नाही, अधोगतीची नाही. आणि जन्म असला तरी तो आपला श्रीमंत घरामध्ये असला पाहिजे. गतीची इच्छा आहे, अधोगतीची नाही. तुम्हाला उत्तम गती पाहिजे असेल, तुम्ही आणखी श्रीमंत होण्याची गती पाहिजे असेल तर दान करा ना. अरे भूमी दाने होसी भूपाडू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने शताशी तळू, जन्मोजन्मी प्राणिया. तुमची कांती चांगली असावी असं वाटत असेल तर सोनं दान करा ना. आमची गाडी लेट आहे, थांबतो 1 तासभर मी. दान करा ना सोनं. पुढच्या जन्मामध्ये एकदम काय म्हणतात ब्युटिफुल दिसाल तुम्ही. कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, आणि भूमिदाने होसी भूपाडू. भूमिदान करा ना. आम्हाला महाराज गडचिरोली भंडारा गोंदिया भागामध्ये सुद्धा दान देणारी माणसं भेटली. बरं, दान देणारी माणसं भेटली. एका व्यक्तीने 11 एकर शेती दिली गुरुकुलसाठी. एका व्यक्तीने 4 एकर शेती दिली रामटेकमध्ये गुरुकुलसाठी आपल्या जोग महाराज संस्थेला. एकाने प्लॉटिंगची शेती दिली. मी त्यांचे आभार मानले. म्हणजे माझ्यासाठी नाही, गुरुकुलसाठी, संस्थेसाठी. याचा अर्थ असा आहे, भूमिदाने होसी भूपाडू. पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला राजा होण्याची इच्छा असेल तर तुमचा जन्म चहावाल्याच्या घरी असू द्या. तुम्ही फक्त आता भूमिदान करा, तुम्ही पंतप्रधान झाल्याशिवाय. एकदम चहा पासून झाला, माणूस गेला तिथे. आम्ही झालं पाणी टाकू टाकू दुधात हैराण हो, आमचं काहीच नाही. उत्तम भोगील जीवखानी. पुढचा जन्मच पुनर्जन्म आहे. बरं महाराज, हे डोक्यातून खूप काढून टाका. हे मूर्ख आहेत ना,
हे बदमाश, हे नास्तिक पुनर्जन्म मानत नाहीत. आता यांचं मानायचं का ग्रंथाचं मानायचं आपण? यांचं मानायचं का भागवताचं मानायचं आपण? यांचं मानायचं का शास्त्राचं मानायचं आपण? पूर्वजन्मी सुकृते थोर केली हे कुठं लावायचं? नाही का? मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही हे कुठं लावायचं? उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दैभात हे कुठं लावायचं? काय अनेक जन्मांतरे आम्ही घेऊ, नाही का? हेची करावया खरे, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया. पुढचा जन्म सुद्धा मी घेणार तुझी सेवा करण्यासाठी. पुन्हा पुन्हा मी जन्माला येणार काला खाण्यासाठी. पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी येणार हे करण्यासाठी. लावायचं कुठं? अरे या जे लोक एकादशी लेखा पाहत नाहीत, जे लोक श्रावण म्हणा पाहत नाहीत, ते पाप पाहत नाहीत, ते पुण्य पाहत नाहीत, त्या माणसाचं ऐकायचं आम्ही का तुकोबारायचं ऐकायचं? आता ऐकायचं कोणाचं? ऐकायचं कोणाचं? तुम्हाला एक वाक्य बोलून जाईल, लक्षात ठेवा चांगलं. ज्या माणसाला स्वैर वागायचं असते ना, ती माणसं शास्त्राचा विरोध करत असतात. आणि ज्या माणसाला चांगलं वागायचं असेल ना, ते शास्त्राने सांगितलं तर आई वडिलांना सुद्धा देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं तरी सुद्धा त्यांनाच आशीर्वाद देत असतात. लक्षात ठेवा. शास्त्र म्हणेल ते सांडावे, तेथ राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषय विरू. आणि म्हणून शास्त्राचा विरोध करणारी माणसं या देशाचं कल्याण कधीच करणार नाहीत, कधीच करणार नाही. हा देश नास्तिकांचा देश नाही, हा देश आस्तिकांचा देश आहे, आस्तिकांचा देश आहे. विठ्ठल विठ्ठल जहा सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता तेरा. भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. है भारत वो चारुसी मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओ हरि ओ हरि ओ हरि ओ. हर मोहन एक बालक है और राधा एक एक बाला. राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया कर दी है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हा देश आस्तिकांचा आहे. आजही आस्तिकेला महत्त्व आहे महाराज. आजही या देशामध्ये आस्तिक माणसाला महत्त्व आहे. लक्षात ठेवा. नास्तिकाचं महत्त्व जरी दिसत असलं ना, ते फक्त श्रीमंत आहेत म्हणून आहे. त्यांची ओळखच तेवढी आहे. श्रीमंती आणि सत्ता हेच त्यांची ओळख आहे. आमच्या साधूची ओळख ते नाही, त्याग हे त्यांची ओळख आहे. श्रीमंतीची ओळख, सत्तेची ओळख मिटत असते आणि साधूची ओळख कधीच मिटत नसते. लक्षात ठेवा. मी चोपदारला विचारतो, आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री कोण होते? अरे नाही म्हणा ना, माहीत नाही असं तर म्हणा. मग असं काय विचार करता? आमचं कीर्तनाचा वेळ चालला ना. बरं चाला. पहिले आपल्या महाराष्ट्रातले पहिले कृषी मंत्री कोण होते? अरे नाही तर म्हणा, माहीत नाही. ते देशाचे होते, महाराष्ट्रातलं विचारलंय मी. आपल्या देशाचे पहिले विदेश मंत्री कोण होते? नाही माहीत. 75 वर्षामध्ये तुम्ही ज्यांना विसरता तो सत्तेचा परिचय आहे. आणि 750 वर्षानंतर सुद्धा तुम्ही माझ्या ज्ञानोबारायांना विसरत नाही, हा साधूचा परिचय. काय घेऊन हा सत्तेचा परिचय, हा साधूचा परिचय. विठ्ठल विठ्ठल मानत नाहीत महाराज ही माणसं, पण आजही खऱ्या अर्थाने सात्विकतेला महत्व आहे. खरं सांगू तुम्हाला, या देशाचा पंतप्रधान
सगळ्या जगाला माहीत आहे, याचं कारण फक्त सत्ता नाही तर सात्विकता आहे. तुमच्या लक्षात आलं? या देशाचा पंतप्रधान सगळ्या जगाला माहीत आहे, याचं कारण फक्त सत्ता नाही तर त्याची सात्विकता आहे. आणि या एमपीतला मुख्यमंत्री सगळ्या भारताला माहीत आहे, याचंही कारण फक्त सत्ता नाही तर सात्विकता आहे. बिहारचा मुख्यमंत्री कोण नाही सांगता येणार नाही का? बिहारचा हो, बिहारचा नाही सांगता येणार, कुठला नाही, कर्नाटकचा सुद्धा नाही सांगता येणार. पण यूपीचा मुख्यमंत्री विचारलं की लगेच म्हणतात योगी आदित्यनाथ. हा परिचय सत्तेचा नाही, हा सात्विकतेचा परिचय आहे. तुम्हाला लगेच सांगितलं मी या ठिकाणी नाही का, सात्विकता कधी लपत नसते का. म्हणून माणसाने सात्विक असलं पाहिजे. घरामध्ये सुद्धा नास्तिक माणसाला नाही, सात्विक माणसाला महत्त्व आहे, लक्षात ठेवा नाही का. म्हणून सात्विकता हा परिचय वेगळा आहे, श्रीमंती हा परिचय वेगळा आहे. असो, मला हे सांगायचं होतं तुम्हाला, की काय सांगायचं होतं तुम्हाला, मला हे सांगायचं होतं. गती चांगली पाहिजे ना, ही अधोगती, ही गती. गती जर चांगली पाहिजे असेल तुम्हाला, उत्तमची गती, आणि जीवखानी जर चांगली पाहिजे, हा पुनर्जन्मावर बोलत होतो मी, पुन्हा जर जन्म चांगला पाहिजे असेल, महाराज आमच्या आश्रमाजवळ एक गाव आहे, झालंय कीर्तन 10 मिनिटामध्ये, आंबे टाकडी म्हणून त्या गावाचं नाव आहे. त्या ठिकाणी 40-50 वर्षाच्या अगोदर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गरिबी होती घरची, सरपणासाठी गेला, एका झाडावर चढला आणि ते काढता काढता ती डांग खाली पडली आणि तो गेला म्हणजे मेला. तो मूर्तिजापूरमध्ये एका मारवाड्याच्या घरी जन्माला आला. मोठा थोडासा झाल्यानंतर त्याने सगळ्या खुणा सांगितल्या. इथं नारायण महाराजचं मंदिर आहे, इथं शाळा आहे, इथं मी शिकलो, इथं नारायण महाराजचं मंदिर. ते पोरगं बोलायचं. ते म्हटलं एकदा जाऊन तर येऊ. त्याला पुढे बसवलं आणि त्याने रस्तासुद्धा सांगितला, इकून चाला, इकून चाला, इथं चाला, इथं चाला. ज्या खुणा त्यांनी सांगितल्या होत्या त्या खुणा सगळ्या तिथं निघाल्या. त्याच्यासमोर ते माणसं उभे केले. त्यांनी सांगितलं, हा माझा भाऊ आहे. ती बायको म्हणजे त्याच्या मायसारखी होती, पण ही माझी बायको आहे म्हणे. आता पुन्हा जन्माला आल्यानंतर तुम्हाला खरं सांगतो की या भावाला, त्या श्रीमंत भावाने, पहिल्या जन्मातल्या भावाला दुसऱ्या जन्मातल्या भावाने मदत केली पैशाची. हे राहू द्या, ह्या घडलेल्या घटना आहे. तुम्ही पुनर्जन्म नाही म्हणताय, ह्या घडलेल्या घटना आहे सगळ्या. म्हणून गती जर चांगली पाहिजे असेल, गती जर उत्तम पाहिजे असेल आणि योनी जर चांगली पाहिजे असेल, तर तुम्ही श्रीमंतानो, प्रापंचिकानो काय केलं पाहिजे सांगतायत महाराज अभंगाच्या. जोडून धन उत्तम व्यवहारे, 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 उत्तम विचार व्यच करी, जोडून धन उत्तम व्यवहारे, उत्तम विचार व्यच करी, उत्तमाची गती तो एक पावेना, उत्तमाची गती तो एक पावेना. उत्तमाची गती तो एक पावे. असं काही खूप ठरून येत नसतो आकाश महाराजांनी. या अभंगावर हे चिंतन करायचं आका. आता ठरून येत आहे काय, ठरून हे आलं पाहिजे की ते काय तुमचं डायरेक्ट डीपीलाच आहे त्या बाहेर. ठरून हे आलं पाहिजे अभंग निवडताना
की आपल्याला या अभंगातलं काय करता येईल हे ठरवलं पाहिजे. या अभंगातलं आपल्याला काय करता येईल. आपण अभंग तर कीर्तनासाठी घेतो, पण यातलं आपल्याला काय करता येईल हे कीर्तनकारांनी ठरवलं पाहिजे आणि श्रोत्यांनी ठरवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटलं, काय ठरवलं पाहिजे? जोडलं पाहिजे धन, भरपूर जोडलं पाहिजे. किमान प्रत्येकाच्या घरी 1 क्विंटल तरी धन असलं पाहिजे. भरपूर जोडलं पाहिजे, भरपूर जोडलं पाहिजे. आणि मला असं वाटते प्रसंगाने ते दानही केलं पाहिजे. प्रसंगाने दानही केलं पाहिजे. मी नेहमी सांगेन, धरणाला भिंतही असली पाहिजे, धरणाला दरवाजाही असला पाहिजे, भिंतीला दरवाजाही असला पाहिजे. फक्त भिंतच असेल, दरवाजा जर नसेल तर भिंत फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि दरवाजा असेल ना तर ते सोडलेलं पाणी तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का माझं बोलणं? बरोबर आहे का? बरोबर आहे. दिलं पाहिजे महाराज. जोडून या म्हणतायत महाराज. बांधा सोप्या माळ्या घरे, भरपूर जोडा. मराठीच आहे बरं का हे सगळं तुमच्यासाठी. भरपूर जोडा, भरपूर जोडा, भरपूर जोडा, पण दरवाजा ठेवा. एखादा गरीब जर तुमच्या दारासमोर उभा असला ना, उघडा दरवाजा. एखादा अनाथ जर तुमच्या दारासमोर असला ना, उघडा दरवाजा. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असलं ना, उघडा दरवाजा. आनंद आहे महाराज. मला बऱ्याचदा खरं म्हणजे प्रेरणेसाठी सांगेल, माझ्यासाठी नाही. आम्ही आश्रमावर बसलेले होतो, बऱ्याचदा सांगतो मी. आणि तिथं 4-5 माणसं आमच्याकडे आले. आकाश महाराज आल्यानंतर असं खुर्ची टाकून बसलो आणि ते समोर बसले. रघु महाराज आहेत, तुम्ही सगळे महाराज लोक ऐका. आणि असं बसलो. अरे कशाला असं विचारलं. आमच्या समवयी आमच्या शाळेतले होते. 12, 13, 14 वर्ष झाले त्या गोष्टीला. कशासाठी आलात? म्हटले महाराज आमच्याकडे बुवा म्हणतात. बुवा तिकडे आता मित्रच होते. ती मुलगी रे. म्हटले हो गड्या. तिचा बाप रे तो तर मेला रे. म्हटलं हा तो मेला, पण ती मुलगी आता मोठी झाली, तिचं लग्न करायचं आहे, थोडी थाप देत जाय. आणि मग तुम्ही कशासाठी आलात? तुला माहीत आहे तिला आई नाही, वडील सुद्धा नाही, त्याच्यामुळे तिचं लग्न ठरवलं आणि गावातल्या लोकांनी असं ठरवलं की बाबा आपल्याला करायचं आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे गड्या, पण आम्ही तुझ्याकडे आलो, तुमच्याकडे आलो बुवा, तुम्ही आम्हाला त्या मुलीच्या लग्नाची पंगत द्या. किती लोकांची रे? म्हणे 400 लोकांची. मी त्यांना म्हटलं का महाराज लोक पंक्ती द्यायसाठी असतात का? महाराज लोक एका दिवशी 4-4 संकल्प सोडायसाठी असतात. 4 संकल्प आहे ना. ते का संकल्प तुम्हाला नाही समजला, आमचं गुपित आहे ते. महाराज लोक पंक्ती द्यायसाठी असतात का? का आम्ही खाणारी माणसं पंक्ती द्यायला लावतात तुम्ही? खरंच चिडले माझ्यावर. खरं सांगू ना, कोणाच्या मुळ्यावर घालणार आहेस म्हणे, कोणाच्या मुळ्यावर घालणार आहे? 400 माणसाची पंगत देऊ शकत नाही तुम्ही? हे दुसऱ्याच्या पंक्तीमध्ये खाता रोज तुम्ही 400 माणसाची पंगत नाही देऊ शकत? महाराज मी त्याला म्हटलं की अरे हा विनोद होता, माझं भाग्य आहे की मी फक्त त्या मुलीच्या लग्नाची पंगतच देणार नाही, मंडपसुद्धा मीच देणार आहे. तिला जे तुम्ही ठरवलं होतं ते सुद्धा मीच देणार आहे आणि काय असेल ते मी देणार आहे, फक्त तुम्ही करून घ्या. आणि त्या दिवशी मी योगायोगाने हजर होतो आणि ते गाव असं लिंबाचं झाड, असे कमांडर गाडी, कमांडर त्यावेळेस ती निघली होती कमांडर गाडी, आणि बिचारस छोटासा मंडप आणि पोरगी. लग्न तर झालं महाराज, पण वाटी लावताना त्या मंडपातून ज्यावेळेला निघाली ना, बापरे काय रडायची महाराज ती पोरगी, किती रडायची. आणि खरं म्हणजे तिच्यासाठी रडणारं होतं, पण जिव्हाड्याचं कोण होतं? ज्या मायच्या गळ्यामध्ये पडून रडायचं ते माय नव्हती, ज्या बापाच्या गळ्याला मिठी मारायची तो बापही नव्हता, ज्याच्या पाठीमागं ती निघाली होती तो दुसऱ्याच्या घरी साला नव्हता. इकडची गरिबी आणि तिकडची गरिबीच होती. काय होतं तिच्या जीवनात? आणि म्हणून ती रडत होती. आई वडील नसलेली पोरगी होती. मी ते सगळं चित्र पाहत होतो आणि तो छोटासा बँड वगैरे काहीतरी असं निघाले आणि ती गाठ पाडलेली, तो पोरगा नरदेव पुढे, पाठीमागं ती चालली
आणि मला तिनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिने ते गाठ सोडली महाराज आणि सोडली आणि ती पडत आली माझ्याकडे. माझ्या गळ्याला मिठी मारली, इतकी रडायची. म्हटलं पोरी मरशील तू, इतकं रडत असतात का? आपण सुद्धा तेवढं कधीच रडलो नाही बघा, कधीच नाही. आणि मी तिला शब्द दिला की जा पोरी, आजपासून तुझा बापही मी आणि मायसुद्धा मी, या चिंता करू नको. मी हे कशासाठी सांगतो? मला असं वाटते की हा आनंद ज्या श्रीमंताला घेता येत असेल ना, तोच खरा श्रीमंत आहे. आणि म्हणून जोडलं पाहिजे, भरपूर जोडलं पाहिजे आणि प्रसंगाने दिलंही पाहिजे. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे ना? दिलं नाही पाहिजे, दिलं नाही पाहिजे. प्रसंगाने दिलं पाहिजे. उत्तम व्यवहाराने जोडलं पाहिजे. असू द्या, आता उत्तम व्यवहार करणार कुठं महाराज तुम्ही? 350 वर्षाच्या अगोदर सांगितलंय महाराजांनी उत्तम व्यवहाराने जोडलं पाहिजे. मला सांगू द्या की मला असं वाटतं की फक्त शेतकरीच असा राहिला की तो उत्तम व्यवहाराने जोडतो. दुसरं कोण आहे? कोणाला सांगता येत आहे? त्याचा नाविलाज आहे म्हणून उत्तम व्यवहार आज बिचारा जोडतोय. शेतकऱ्याशिवाय थोडासा का होईना पण उत्तम व्यवहार दुसरा जोड नाही राहिला, नाही का? मला असं वाटतंय की एक बिगारी आहे, नाही का, एक श्रीमंत आहे, दुसरा बिगारी आहे, एक शेतकरी आणि एक पुढारी आहे, असंच ना. उत्तम व्यवहार कोणाजवळ राहिला? फक्त शेतकऱ्याजवळच फक्त उत्तम व्यवहार राहिला. त्याला बिचाराला टाकता आला तर थोडंसं कापसात पाणी टाकता येते, नाही दुसरं काय करता येते? उत्तम व्यवहार म्हणजे काय असा प्रश्न जर तुम्ही मला विचारत असाल तर माझ्या मनाला पटलेलं वाक्य ते आहे, तुमच्या मनाला चांगला वाटत असेल तो उत्तम व्यवहार. तुमचं मन म्हणत असेल ना हा व्यवहार चांगला नाही, मग तो चांगला नाही. तुमचं मन म्हणते ना हा व्यवहार चांगला आहे, मग तो चांगला आहे. जो व्यवहार चांगला नाही असं जर तुमचं मन म्हणत असेल, नाही खोटा आहे तू, हा व्यवहार चांगला नाही तुझा, खोटा बोलतोय तू गाई सांगतो लेका पण गाईला मदत करत नाही, खोटा आहेस तू, असं आमचं मन सांगते ना, समजून चला सांगत असेल तर आमचा व्यवहार उत्तम नाही. बोलतोय लेका फक्त तू करत काहीच नाही. तुम्हाला काय माहित आहे? आमचं मन सांगते आम्हाला. आमचं मन जर सांगत असेल ना हा व्यवहार उत्तम आहे तर मग तो उत्तम आहे. आमचं मन जर सांगत असेल ना हा व्यवहार चांगला नाही, तो वाईट आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. आणि उदास विचारे कशाला म्हणतात ते थोडक्यात सांगतो. उदास कशाला म्हणतात ते पहिल्याने सांगतो. दिवस लग्नाचे होते आणि एका महिलेला सोनं पाहिजे होतं, घ्यायसाठी पैसे नव्हते, म्हणून तिच्या मैत्रिणीचं सोनं तिने त्या उसनं मागितलं, ते अंगावर घातलं. लोक तिचं कौतुक करायला लागले की बापरे किती सोनं, किती सोनं, बाया किती सोनं, किती सोनं. महिलांना असं वाटत होतं हे हिचंच आहे, पण हिला माहीत होतं हे माझं नाही, हे तिचं आहे. ओवी आठवते? नाही ते नाही, ही ओवी या अर्थाची. जायाचे जैसे लेणे ते अंगावरी आज वाहने, तैसे देह धरणे उदास जयाचे. याला उदास म्हणतात. आपल्याला जरी असं वाटत होतं लोकांना की हे सोनं हिचं आहे, पण तिला माहित होतं ही हिचं नाही, हे तिचं आहे. लोकांना असं वाटते की हा देह याचा आहे, आपल्यालाही असं वाटते हा आपलाच आहे, पण हा आपला नाही, तो त्याचा आहे. आणि हा ज्याला कळलाय ना हा त्याचा आहे, तो देहावर ज्या पद्धतीने उदास असतो त्या पद्धतीने उदास असला पाहिजे. उदास असला, याला उदास म्हणतायत. आणखी तुम्ही सांगितली ती ओवी, उखिता जैसा बिढारी. उखिता म्हणजे वाटसरू आणि बिढारी म्हणजे धर्मशाळा, चोपदार. तुमच्याकडे 2 पिशव्या आहेत, एक माझी आहे आणि तुमची आहे, आणि त्या लपालप भरलेल्या आहेत सामानाने. आणि ज्या घरात तुम्ही बसलेल्या आहेत त्या घराला आग लागली, तुम्ही अगोदर कोणाची पिशवी उचलसाल? तुमचीच ना. आणि आमच्या पिशवीबद्दल तुम्ही जे आहात ना
ते आमची तुमची नाही म्हणून तुम्ही जशी उदास आहात, तसं दानाबद्दल सुद्धा हे आपलं नाही, हे देवाने दिलं आहे, हे फक्त इकून इकडे द्यायचं इतकं उदास असलं पाहिजे. दान कसं केलं पाहिजे तुम्हाला सांगतो. आपलं चालताना जर एखादी काडी अशी, एखादी काडी म्हणजे गवताची काडी अशी पायाला लागल्यानंतर आपण कधी विचार करतो का कोण्या गवताची आहे, कुठून आलेली आहे, नेमकं गवत कोणचं आहे, असं पाहतो का आपण? असं काढतो आणि टाकून देतो. असं दान केलं पाहिजे, असं दान केलं पाहिजे. भजे खाताय ना तुम्ही, भजे भजे कागदात खाताय ना, भजे 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 कागदात भजे खाताय ना, आणि भजे खाल्ल्यानंतर मस्त तो कागद घडी करून खिशात ठेवता. इतकं दानामध्ये उदास असलं पाहिजे. उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, परोपकारी. परोपकारा थोडक्यात सांगून जातो. कर्तव्य वेगळं आहे, धर्म वेगळं आहे. मला आणखी 2 टप्पे करू द्या. उपकार वेगळा आहे आणि परोपकार वेगळा आहे. तुमच्या सौभाग्यवतीला जर तुम्ही पातळ घेऊन येत असाल तर हा धर्म नाही, हे कर्तव्य आहे. तुमच्या दारासमोर एखादा भिकारी असेल त्याला दान देणं हा धर्म आहे. आणि तुम्ही व्यापारही सांगतो मधात थोडासा, एखाद्याने तुम्हाला मदत केली आणि तुम्ही जर त्याला केली असेल तर हा व्यापार आहे. तुमचा आणि त्याचा काहीच संबंध नाही, तरी जर तुम्ही मदत करत असाल तर उपकार आहे. आणि तुम्हाला ज्यांनी त्रास दिला हे माहीत असून सुद्धा अडचणीमध्ये तुम्ही जर त्याला दान देत असाल तर हा परोपकार आहे. परोपकारी नेने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. पुढे महाराज म्हणतायत भूतदया. भूतदया आणि भूतदयामध्ये पहिला नंबर आहे गायी. भूतदया तर आहेच, पण पहिला नंबर काय आहे? गायी. वाईट वाटते महाराज, खरं सांगतो तुम्हाला. प्रवासामध्ये एका ठिकाणी गाडी ट्रॉफिकमध्ये सापडली माऊली, आणि तो कसाही बोकड्या कापत होता हो. आणि हे माणसं पिशव्या घेऊन उभे होते महाराज, त्या पिशव्या घेऊन उभे होते. तो बोकड्या कापत होता, त्याने ते कापल्यानंतर ते उडत होतो, ते मुंडकं असं उडत होतं. काय वाईट आहे महाराज, काय वाईट आहे, काय वाईट आहे. हे माणसासाठी सांगतो, राक्षसाचं जाऊ द्या, आणि मेलेल्याचं ते घ्यायसाठी पिशव्या घेऊन उभे. हे माणसं पिशव्या घेऊन उभे पाहतात त्याच्याकडे. ते कोंबडी पाहिली एकदा मारताना, असे फकं पकडतात तिचे, कॉ 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 करते महाराज. ते जगण्यासाठी विचार करते, म्हणजे जगायचा अधिकार आहे ना तिला सुद्धा मारता येतो नाही. खाट करून, अरे अन्न नसेल तर खा लेको राक्षस हो, पण अन्न आहे ना तुम्हाला खायला, का खाता रे तुम्ही? काय वाईट आहे महाराज, काय वाईट आहे, किती वाईट आहे. आणखी 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 कसं चांगलं होईल आपलं? मी तर म्हणतो 32 लोक नाही, आता उद्याच गेलं पाहिजे हे सगळे. भूतदया, भूतदया. ते मानिजे भगवंत, जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. भूतदया, भूतदया असली पाहिजे. आपल्याकडून कुणाचं नुकसान होऊ नये याचा विचार आपण केला पाहिजे. पण पहिला नंबर गायीचा सांगितला. गायी पाळण कशाचं झालं पाहिजे? भूतदया गायी, पशुचे पाळण, तहानिल्या जीवन वनामाजी. वनामध्ये एखादा तहानिला असेल पशु, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण पाण्याची व्यवस्था करत असाल तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. गाईला मदत करा महाराज. जे संकटात असेल त्याला मदत केली पाहिजे. मला असं वाटतं की गाईसारखं संकटात कोणीच नाही. गाई मोकाट आहेत. हो, शेळ्या कधी मोकाट दिसत आहेत तुम्हाला? शेळ्या किंवा शेळ्या आमच्या मोकाट गेल्या असं कधी? म्हशी आमच्या मोकाट गेल्या असं कधी? गाई मात्र मोकाट आहेत. शेळ्या फुकट भेटते तुम्हाला कधी? घ्या हो 10 शेळ्या आम्ही तुम्हाला फुकट देतो.
नाही. गायी मात्र लोक फुकट द्यायला तयार आहेत. घ्या आमची गाय घेऊन जा, फुकट घेऊन जा, फुकट घेऊन जा असं देऊन टाकतात महाराज. जसं काय एखादं काही बस असं कागदासारखं देऊन टाकतात बघा, घेऊन जा आमची गाय. काही काही बहादर तर गोशाळेजवळ आणतात, बांधून टाकतात, निघून जातात. ते आम्हाला वागवावं लागते मग असं होते. आणि म्हणून सज्जनानो, औषध रोग्याला दिली पाहिजे, दान गरज असेल तिला दिलं पाहिजे. मी तुम्हाला इमानदारीने आणि शपथ घेऊन सांगतो, कुठंच दान देण्याची गरज नाही रे आता, खरंच नाही. कुठंच दान देण्याची गरज आता जास्त राहिली नाही. आता फक्त गाईला चारा देण्याची गरज राहिली. लक्षात ठेवा. तुमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर महाराज म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्या. कोणीच उपाशी नाही महाराज, फक्त गाय उपाशी आहे. फक्त गाय उपाशी आहे. गाय उपाशी असणं म्हणजे माय उपाशी ठेवणं आहे. लक्षात ठेवा. भूतदया गाई पशुचे पाळण, तहानिल्या जीवन वना माझी. शांतिरूपी नोहे कोणाचा वाईट. शांत आहे बिचारा, नाही वाईट कोणाला. तो वाईट कशाला व्हायचं आहे? शांत राहायचं, वाईट व्हायचं नाही. कोणी शिव्या दिल्या तरी आपलं सांगतंय शांत राहणं. शांती हे फार मोठं शस्त्र आहे. शांती हे फार मोठं शस्त्र आहे. दुसऱ्या शस्त्राची गरजच नाही. आम्ही सगळे घाबरतो एका शांत बाबाला. त्या बाबाचं नाव आहे मारुती, नाही का? घाबरतो आम्ही. सगळ्यात जास्त आज घाबरतो जे शांत आहेत त्यांना. मी शांतीसारखं शस्त्र कोणचंच नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, आणि वाढवी महत्व बायकोचे. वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांचं महत्व वाढावं हे ज्या मुलाची इच्छा असेल. वडील म्हणजे कोण हा एक विषय आहे. वडील परमार्थातले वडील वेगळे असतात, प्रपंचातले वडील वेगळे असतात. हा वडील तिकडे असतील का मग त्याचं महत्व वाढवता आपण. वडील कोण? परमार्थातले वडील वेगळे आहेत. खरं सांगू का, या शतकातले खरं म्हणजे आपले वडील जर वारकरी संप्रदायाचे कोण असतील तर जोग महाराज आहेत. लक्षात ठेवा. त्यांचं महत्व वाढवणं हे आपलं महत्व आहे. वाढवी महत्व वडिलांचे. आता भानगड अशी आहे की खरं सांगा भाऊ, वाटणी झाल्यानंतर बापामध्ये मुलं असतात का मुलामध्ये बाप असतो? महाराज काय असलं पाहिजे बरं? म्हणताना काय म्हणतात? बुडा आपल्यात आहे म्हणतात आमच्याकडे. बुडा आपल्यात आहे, बुडा आपल्यात आहे. अरे बा, मुलामध्ये बाप असला पाहिजे का बापामध्ये मुलं असली पाहिजे? हा, बापामध्ये मुलं असली पाहिजे, बापामध्ये. पण आता मुलं काय म्हणतात? बाप आपल्यात आहे म्हणतात. वाढवी महत्व. मला आनंद वाटतो आकाश महाराज की या पाठीमागच्या पोस्टरवर एकट्याचं नाव नाही, तिघांची नाव आहेत. एकट्या सुनीचं नाव नाही, तिन्ही सुनीची नाव आहेत. मला आनंद वाटतो की चला आपण गरीब आहोत पण आपलंही नाव आहे, नाही का? असं म्हणजे तिघांची नावं आणि तिघी सुनीची नावं. घर बांधलंय त्याचंही नाव आहे, त्याच्या भावाचंही नाव आहे. मला या कुटुंबाशी जो संबंध आहे ना तो माझा फार जुना संबंध आहे. आणि तो संबंध आला याचं कारण आमचे विनायक भाऊ नाहीत आहे ना, आमचा आकाश आहे. या कुटुंबाशी माझा संबंध आला आहे. आणि मला असं वाटतं की मला आनंद या गोष्टीचा आहे आज की आकाशवर सुद्धा हे कुटुंब प्रेम करते. म्हणून मी त्यांना बोलताना बघा म्हटलं, मामालाही म्हटलं की मामा तुम्हाला भाचे किती आहेत? ते म्हणे 3 भाचे आहेत. घरं किती भाषेत झाले? म्हणजे 2. एकाचं काय करता मग? भावालाही विचारलं. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने तिन्ही भावाची नावं याच्यावर असणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आकाश तर आहेच इथं, पण आमचा माऊलीसुद्धा आहे, पाठीमागं बसलेला आहे. फार मदत करतो नाही का? आणि त्याचं शरीरसुद्धा मदतीसारखंच ठेवलं आहे. आणि सुनबाईसुद्धा आहे महाराज, तिथं काम करते अक्षरशः. आम्हाला आनंद वाटतो. तुम्हाला खरं सांगू का, मला किमान 100 सुना आहेत. म्हणजे मी धृतराष्ट्र नाही बरं, मला धृष्टाचं समजतं. खरंच मला बाबा म्हणणारे सुना किमान 100 आहेत महाराष्ट्रात. बाबा बाबा
बाबा. तिकडे गेलो असतो तर एखादी दोनच असते. तिने बाबा नसतं म्हटलं प्रेमाने, पण अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत मनापासून मला बाबा म्हणणाऱ्या 100 सुना आहेत महाराज. त्या सुना दिल्या कोणा? मला त्या सुना गाईने दिल्यात, गोमातेने दिल्या, काही अनाथांनी दिल्यात, काही गरिबाने दिल्यात, की मला अत्यंत प्रेमाने बाबा म्हणतायत. असा भाग्यवान आहे मी. हे सून वागवणार नाही, दुसरीकडे जाऊ. तुम्हाला एकच आहे, तुम्ही जासाल कुठं? हिनं काढून दिलं की तुम्ही वृद्ध आश्रमातच डायरेक्ट. आपल्याला 100 आहे. एक महिना जरी एकीकडे जरी काढला तरी जमेल बघा. तिनं काढून दिलं की दुसऱ्याकडे जायचं. 100 महिने होईपर्यंत मुक्काम येतो. आणि वाढवी महत्व वडिलाचे. वडिलाचं महत्व वाढवणं हे मुलाचं काम आणि ते त्याने केलं पाहिजे. आपले पारमार्थिक वडील, त्याचं महत्व आपण वाढवलं पाहिजे. वडील हे शेवटी वडील असतात. वडिलाचं नाव, मला असं वाटते आपलं नाव एखाद्या शाळेवर असल्यापेक्षा आपल्या वडिलाचं नाव असलं पाहिजे. देणगी देतात ना, एखाद्या ठिकाणी देणगी देत असाल तर आपल्या नावापेक्षा आपल्या वडिलाचं नाव तिथं असलं पाहिजे. वाढवी महत्व वडिलांची उत्तमची गती, तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. महाराज असं म्हणतात, प्रापंचिक माणसासाठी असल्यामुळे हे सगळं जर तुम्ही केलं ना, हे अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर ही कृती तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. हेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणे संत निवृत्तीनाथ महाराज